तुमच्या त्या सवयी असतील तर तुम्ही अजूनही तरुण आहात, वृद्ध नाही तर अनुभवी आहात. नमस्कार. आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. तुमचं वय 60 पार झालं आहे का? पण खरं सांगा, मनाने तुम्ही अजूनही 30 वर्षाचेच आहात असं वाटतं का? लोक काय म्हणतात? अहो, आता वय झालं, बस आता आराम करा, तुमच्याकडून काय होणार? पण मी आज तुम्हाला सांगायला आले आहे, वय हे फक्त कागदावरच असतं. खरं वय ठरवतं तुमचं शरीर, तुमचं मन आणि तुमच्या सवयी. जर या सवयी तुमच्यात अजूनही असतील तर तुम्ही अजिबात म्हातारे नाहीत. तुम्ही अजूनही फिट आहात, मजबूत आहात आणि जिवंत आहात. चला तर मग त्या एक एक करून सवयी पाहूया. तुमचं शरीर अजूनही साथ देतं का? तुम्ही रोज चालता का? जर तुम्ही अजूनही रोज 20 ते 30 मिनिटे चालत असाल तर समजा तुमचं हृदय अजूनही मजबूत आहे. चालणं म्हणजे औषध आहे. ज्याला चालण्याची सवय आहे तो कधीच पूर्णपणे वृद्ध होत नाही. जिने चढताना धाप लागत नाही. जर तुम्ही 2 मजले जिने चढून गेलात आणि छातीत जडपणा नाही तर अभिनंदन, तुमची फुफ्फुसे अजूनही ताकदवान आहेत. 3. जमिनीवर बसून सहज उठता. हा एक मोठा टेस्ट आहे. जर तुम्ही हात न टेकता उठू शकत असाल तर तुमचं शरीर अजूनही लवचिक आहे. किराणा सामान स्वतः उचलता. जर तुम्हाला अजूनही 5 ते 7 किलो वजन सहज उचलता येत असेल तर तुमचे स्नायू अजूनही मजबूत आहेत. सकाळी उठताना अंग जड वाटत नाही. जर सकाळी उठून तुम्ही ताजेतवाने वाटत असेल तर समजा तुमचे शरीर आतून निरोगी आहे. तुमचं हृदय आणि श्वास काय सांगतात? रक्तदाब नियंत्रणात आहे. जर तुमचं बीपी व्यवस्थित आहे तर तुमचं हृदय अजूनही तुमच्या सोबत आहे. साखर नियंत्रणात आहे. डायबिटीस नियंत्रणात ठेवणं म्हणजे शिस्त, आणि ज्याच्यात शिस्त आहे तो कधीच हारत नाही. झोप व्यवस्थित लागते. झोप म्हणजे शरीराची दुरुस्ती. जर तुम्हाला शांत झोप लागते तर तुमचं मन अजूनही शांत आहे. जास्त थकवा येत नाही. जर दिवसभर काम करूनही तुम्ही हसत असाल तर तुम्ही अजूनही मजबूत आहात. तुमचं मन अजूनही तरुण आहे का हे कसं ओळखावं? तर नवीन गोष्टी शिकता. जर तुम्ही मोबाईल वापरायला शिकलात, यूट्यूब पाहता, नवीन माहिती घेता तर तुम्ही अजूनही जिज्ञासू आहात. आणि जिज्ञासू मन कधीच वृद्ध होत नाही. नावं लक्षात राहतात का? जर स्मरणशक्ती अजूनही चांगली असेल तर तुमचा मेंदू तंदुरुस्त आहे. निर्णय स्वतः घेता का? जर तुम्ही अजूनही घरातील महत्त्वाचे निर्णय घेत असाल तर तुम्ही अजूनही कुटुंबाचा आधार आहात. मनाची ताकद. छोट्या गोष्टीवर ताण घेत नाही. वय वाढलं की माणूस शांत होतो. जर तुम्ही छोट्या गोष्टीवर रागवत नसाल तर तुम्ही खऱ्या अर्थाने प्रगल्भ आहात. सकारात्मक विचार करता. सकारात्मक विचार म्हणजे जीवनशक्ती. ज्याच्याकडे आशा आहे तो कधीच म्हातारा होत नाही. हसत खेळत जीवन जगता. जर तुम्ही अजूनही मनापासून हसता तर तुमचं वय थांबलेलं आहे. असा मनुष्य कधीही वृद्ध होत नाही. जीवनशैली. वेळेवर जेवता. शिस्त म्हणजे आरोग्य. घरचं साधं अन्न खाता. भाजी, भाकरी, डाळ हेच खरं सुपरफूड आहे. पुरेसे पाणी पिता. पाणी म्हणजे जीवन. व्यसनापासून दूर आहात. जर तुम्ही तंबाखू, दारू यापासून दूर असाल तर तुम्ही स्वतःचा सन्मान करता. जीवनाबद्दल कृतज्ञ आहात. जर रोज रात्री तुम्ही देवाचे आभार मानत असाल तर तुम्ही खरोखरच श्रीमंत आहात. आज एक क्षण थांबा आणि विचार करा, या सगळ्या सवयीपैकी किती तुमच्यात आहेत? जर 10 सवयी असतील तर तुम्ही ठीक आहात. जर 15 असतील तर तुम्ही फिट आहात. आणि जर 20 पेक्षा जास्त असतील तर लक्षात ठेवा, तुम्ही अजूनही तरुण आहात. वय म्हणजे फक्त संख्या आहे. मनाने आणि सवयीनेच आपण तरुण राहतो. थोडा वेळ डोळे बंद करा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा, मी खरंच म्हातारा झालो आहे का? की फक्त लोकांनी मला तसं सांगितलं म्हणून मी ते मान्य केलं? वय म्हणजे एक संख्या आहे, पण जिद्द, हसू, चालण्याची ताकद आणि जगण्याची इच्छा हीच खरी तरुणाई आहे. जर तुम्ही अजूनही सकाळी उठता, चालता, हसता, कुटुंबासाठी उभे राहता तर लक्षात ठेवा, तुम्ही अजूनही मजबूत आहात. तुम्ही अजूनही आवश्यक आहात. तुम्ही अजूनही प्रेरणा आहात. कोणालाही तुम्ही आता वय झालं असं म्हणून देऊ नका, कारण अनुभव हा कमजोरी नसतो तर तो ताकद असतो. आजपासून एक वाक्य स्वतःला सांगा, मी वयस्कर नाही, मी अनुभवी आहे. आणि जोपर्यंत तुम्ही शिकताय, हलताय आणि मनापासून हसताय तोपर्यंत तुम्ही कधीच म्हातारे होणार नाही. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडी तरी प्रेरणा देऊन गेला असेल तर कमेंटमध्ये एक शब्द लिहा, मी अजूनही तरुण आहे. हा व्हिडिओ तुमच्या आई वडिलांना, आजी आजोबांना नक्की पाठवा. आणि अशाच आरोग्यदायी, प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू एक नव्या विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदात राहा. धन्यवाद.